नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषण दूत आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली ही सिरीज चाललेली आहे सध्या इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनच्या संबंधामध्ये. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनमध्ये दररोज आपण काही ना काही डिफरंट व्हिडिओज याच्यामध्ये बघत आहोत आणि त्याच्या थ्रू आपण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करत आहोत. सो इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा पहिलं एक आपलं लेक्चर झालेलं आहे. या पहिल्या लेक्चरमध्ये बेसिक इंट्रोडक्शन आणि वाचन कसं करायचं, काय करायचं याच्या बेसिक बाबी आपण बघितली आहेत. कशा प्रकारे प्रश्न येतात एक्झामिनेशन्समध्ये, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं हा सगळा भाग बघितला. आता या लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आलेले MPSCतले कंपल्सरी इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सोडून घेऊयात. तर मित्रांनो, जर का आपण बघितलं तर इयर वाईज आपण डिस्ट्रीब्यूट केलं. 2013, 2014 आणि 2015 ह्या 3 वर्षी कंपल्सरी इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनवरती 2-2 पॅसेज आले होते. सो 2 पॅसेज होते आणि 2016, 2017, 2018 आणि 2019 इतके वर्ष जे होते तेव्हा एक पॅसेज होता. मग याच्यामध्ये पण 2 पॅसेज मिळून दरवर्षी प्रश्न इथे एकच पॅसेज आणि 5 प्रश्न म्हणजे 12.5 मार्काला प्रश्न विचारण्यात यायचे. पण या इथे 2 पॅसेज मिळून 2013ला 5 प्रश्न विचारलेत, 2014ला 8 प्रश्न विचारलेत आणि 2015ला 13 प्रश्न विचारलेले आहेत. सो या पहिल्या 3 वर्षी कंपल्सरी इंग्लिशमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये भिन्नता होती. आता कंपल्सरीली आयोग एकच पॅसेज आणि त्याच्यावरती 5 प्रश्न असाच पॅटर्न कॉन्स्टंटली मेंटेन करत आहे. पण असा मेंटेन करेलच असं नाही आहे. कदाचित होऊ शकतं की पुढच्या याच्यामध्ये इंग्लिश जर आधी बघा, हे वर्ष बघा 13 प्रश्न इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनवर आणि बरेच विद्यार्थी आहेत की त्याला इतकं इग्नोर करतात. तुम्हाला वाटतं एक तर पॅसेज येतो, मग कशाला इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनची गरज आहे. पण इथे बघा 13 प्रश्न. आता 13 प्रश्न म्हणजे किती मार्क? 13 गुणिले 2.5 करा. जवळपास 33 मार्कांचे प्रश्न हे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनवरती सुद्धा आलेले आहेत 2015ला. आणि म्हणून आयोगाच्या इतिहासातला सगळ्यात कमी कट ऑफ जो होता तो 2015ला होता. हे लक्षात घ्या. आपल्याला अशा स्ट्रॅटेजी सेट करायची आहेत. काही फक्त सीसॅटच्या नावाखाली गणित बुद्धिमत्ता करत बसणं आणि मोठमोठे पुस्तकं सॉल्व करणं आणि शॉर्ट ट्रिकाचे व्हिडिओ बघणं म्हणजे सीसॅट नाही. सीसॅटचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे काय आहे? कॉम्प्रिहेन्शन आहे. तर चला आता म्हणून फार महत्त्वपूर्ण आहे. दुसरं मी सांगितलं हे तर झालं कंपल्सरी. हा जो पार्ट आहे काय? कंपल्सरी इंग्लिश. इव्हन बायलिंग्वल ज्याच्यामध्ये पॅसेज येतात त्याच्यामध्ये सुद्धा अनेक सायन्सचे पॅसेज, सायकोलॉजीचे पॅसेज, फिलॉसॉफीचे पॅसेज हे मराठीत समजतच नाहीत. हे सुद्धा बायोटेक्नॉलॉजी पॅसेज हे सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये सोडवलेले काय आहेत? कधीही चांगले आहेत. तर मित्रांनो, आपलं जे काही सर्वात पहिले महत्त्वाची सूचना तुम्हाला, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्रामचं चॅनल आहे CSAT_भूषण. याच्यावरतीच मी पुढचे आता तर आपण पहिले काही आयोगाचे आलेले ॲक्च्युअल प्रश्न घेणार आहोत. तर ते तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मिळतीलच. ओके, तर मग ते याच्यामध्ये आहेतच. आणि अगेन येणाऱ्या ते आयोगाचे प्रश्न तुम्हाला ऑलरेडी PDF आहे तुमच्याकडे किंवा आयोगाची प्रश्नपत्रिका असतीलच, त्या सोडवा. पण याच्यानंतरचे जे काही आपण पुढचे हे घेणार आहोत तर याच्या आपण ज्या वर्ड फाईल्स आहेत तर इथे आपण CSAT_भूषण याच्यावरती आपण टाकणार आहोत. त्या तुम्ही तुमच्या स्टडी करा, त्याच्यावरनं सॉल्व करा आणि नंतर माझं व्हिडिओ डिस्कशन बघा. असा आपला वे असेल. तर 2000 पहिले आपण घ्या 2013मध्ये 2 पॅसेजेस होते. 2013मध्ये 2 पॅसेज आलेले होते. हा जो एक पहिला पॅसेज होता याच्यावरती 3 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले होते. आणि 2014चा एक पॅसेज आहे. सो करेक्ट. सो 2014चा पॅसेज आहे. तर 2013चाच आहे. हा दुसरा पॅसेज आहे. टेरिकल कम बघा इतकासा पॅसेज, खूपच लहान पॅसेज आहे. आणि त्याच्यावरती आणखी किती प्रश्न आहेत? 2 प्रश्न आहेत. ओके, सो मी बेटर म्हणेल की जेव्हा अशी कंडिशन येते तेव्हा हा काय करायचा, आपला लहानवाला पॅसेज काय करा आधी सॉल्व करा आणि मोठावाला पॅसेज काय करा नंतर सॉल्व करा. सो ऑलवेज यूज दिस मेथड. आधी लहानवाला सॉल्व करायचा, नंतर काय करायचा, मोठा सॉल्व करायचा. पण आता इथे आपण पहिले डायरेक्ट आपल्या यानेच घेऊयात. हां, चला सुरुवात करूयात. आता आपण बघणार आहोत. सो मी काही मुद्दे तुम्हाला सांगितले होते, तर ते मुद्दे जे आहेत त्याला आपण अप्लाय करूयात की रिडिंग स्पीड कशी, रिडिंग करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची वगैरे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. इज इंडिया बिकमिंग, सो चला सुरू करूया. इज इंडिया बिकमिंग, इंडिया विशेष नाम, बिकमिंग प्रॉमिनंट टू द अपार्थेड. आता काहीतरी नवीन शब्दाला अपार्थेड हा रेग्युलरचा शब्द आहे का? नाही. अगेन ते प्रश्नार्थ चिन्ह आहे. तुम्हाला रूल सांगितलेला आहे की जिथे जिथे प्रश्नार्थ चिन्ह आहे तर जिथे जिथे विराम चिन्ह आहे तिथे काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. ओके, अपार्थेड not apartheid based on race but on gender.
सो आणखी तुम्हाला एक मुद्दा सांगितलेला आहे की बट किंवा दॅट याच्यानंतरचं जे काही वाक्य ते काय असतं, जास्त महत्त्वाचं असतं. सो हा म्हणतो की इथे ॲपर्थेड जे आहे हे सध्याचं ॲपर्थेड हे रेसवरती आधारित नाही आहे, पण हे कशावरती आधारित आहे, जेंडर. तसं तर ॲपर्थेड या शब्दाचा अर्थ काय होतो, वर्णद्वेष. वर्णद्वेष, पण हा तो वर्णद्वेष हा वर्णावरती आधारित द्वेष नाही. भारतातला जो काही द्वेष आहे तो कशावरती आधारित आहे, जेंडर म्हणजे लिंगावरती आधारित आहे, पुरुष आणि स्त्री याच्यावरती आधारित आहे. द रिसेंट प्रपोजल टू क्रिएट स्पेशल बँक्स विच विल काटर ओनली टू, ओनली बघा निश्चित दर्शक शब्द आला, ओनली टू वुमन कस्टमर्स हॅज क्रिएटेड अ कॉन्ट्रोवर्सी. सो ओनली टू वुमन कस्टमर्स, सध्याचे एक रिसेंट प्रपोजल आलेले की महिलांसाठी एक बँक असावी, याच्यामुळे कॉन्ट्रोवर्सी तो म्हणतोय निर्माण झालेली आहे. While woman bank has been widely held by many as a socially progressive idea, in that most women would feel more comfortable dealing with other women in woman only situation. ओके, सो तो कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे, पण बऱ्याच लोकांनी, सो मेनी अनिश्चित असे शब्द आहे. ओके, सो त्यांनी बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे. अगेन मोस्ट असे शब्दातून तुम्ही अंडरलाईन करू शकता त्याच्यामध्ये. सो तो म्हणतोय की अगेन बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे की याचं ॲप्रिशिएशन केलं आहे की हे सोशली काय आहे, प्रोग्रेसिव्ह आयडिया आहे, कारण एका महिलाला महिलांच्याच ॲटमॉस्फिअरमध्ये डील करायला काय जाणार आहे, सोपं जाणार आहे. देर आर डिसेंटिंग व्हॉइसेस, बट देर आर, पण काही डिसेंटिंग व्हॉइसेस आहेत. डिसेंटिंग हा शब्द रेग्युलर आहे का, नाही. तो तर काही लोक याचं काय अपोजसुद्धा करतायत या प्रपोजलचा, की जो वुमन बँकचा जो काही प्रपोजल आला त्याचा अपोजसुद्धा करतायत, विथ से दॅट सच प्रपोजल्स विल मेंट दो दे आर विल सर्व further ghettoize women in already oppressive male centered scheme of things. तर अगेन्स्ट तो सेकंड व्ह्यू आहे, तो सांगतो. आता समजा घेटो शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती नाही, बरोबर आहे, होऊ शकतं. सो पण असे काही अनोळखी शब्द जर का आले तर त्याला काय करायचं, थोडं अंडरलाईन करायचं की जे तुमच्या रेग्युलर रिडिंगचे नाही आहे. सो सेकंड हे म्हणतोय की अशा टाईपचे जे काही प्रपोजल आहेत, वुमन बँक महिला बँक बनवण्याच्या संबंधातले हे जे काही प्रपोजल्स असे येत आहेत, अशामुळे आपल्या सोसायटीमध्ये महिलांची जी काही परिस्थिती आहे ती आणखीनच काय बनणार, बिकट बनणार. सो घेटोईज म्हणजेच काय, घेटोईज म्हणजे बिकट परिस्थिती बनणे. ओके, सो तसं बघितलं तर घेटो या शब्दाचा अर्थ असतो झोपडपट्टी, पण इथे झोपडपट्टी महिला म्हणतात असं नाही. याचा अर्थ काय होईल, तो शब्दाचा अर्थ घेऊ नका, त्याचा अर्थ काय की महिलांची परिस्थिती काय बनणार, बिकट बनणार. ओके, प्रोपोनंट ऑफ दिस पॉइंट ऑफ व्ह्यू आर्ग्यू दॅट, सो या व्ह्यूचे काय करतात, प्रोपोनंट काय आर्ग्यू करतात, व्हॉट इज निडेड इट नॉट टू कन्सर्न वुमन इन प्रोटेक्टिव्ह इन्व्हायरमेंट्स स्पेशली रिझर्व्ड फॉर देम, बट दे द फॉर्म ऑफ लेडीज कोचेस. ओके, सो मग आता बघा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे इथे पहिल्या पॅरामध्ये, आपण जर काय अनालिसिस केलं त्यांनी दोन व्ह्यूज दिलेले आहेत. तो म्हणतो एक महिला बँक बनवणार आहे, त्यात काही लोकांनी म्हटलं की हो चांगली गोष्ट आहे, महिलांसाठी महिला बँक आहे तर महिलाला डील करायला काय जाईल, सोपं जाईल. पण सेकंड व्ह्यू जो आहे तो सेकंड व्ह्यू अपोज करतोय, बरोबर ना. सो सेकंड व्ह्यू काय करतोय, अपोज करतोय महिलांच्या याला. सो तो म्हणतोय की अशामुळे महिलांची परिस्थिती काय बनणार, आणखीन काय बनणार, बिकट बनणार. सोसायटीमध्ये महिलांची परिस्थिती काय होईल, बिकट होईल. ओके, हां. प्रपोनंट ऑफ दिस पॉईंट ऑफ व्ह्यू आर्ग्यू दॅट, सो प्रपोनंट ऑफ या पॉईंट ऑफ व्ह्यूचे प्रपोनंट्स काय आर्ग्यू करतायत. सो विल विथ व्ह्यू आर्ग्यू दॅट, हे आर्ग्यू करतायत या पॉईंट ऑफ व्ह्यूचे लोक की व्हॉट इज निडेड. सो कोणते सेकंड व्ह्यू होते इथे, जो सेकंड व्ह्यू आहे की जे लोक हे म्हणतात की उलट यामुळे महिलांची परिस्थिती काय बनणार, बिकट बनणार. हा पॉईंट ऑफ व्ह्यू काय सांगतो बघा, तो म्हणतो की महिलांसाठी काही प्रोटेक्टिव्ह इन्व्हायरमेंट, प्रोटेक्टिव्ह इन्व्हायरमेंट म्हणजे काय, रिझर्व काहीतरी द्यायचं त्यांना, महिलांना काही असं रिझर्व फॉर्ममध्ये देण्याची काय गरज नाही. मग तो दो दे इन द फॉर्म ऑफ व्हॉट, लेडीज कोचेस. मग कशा प्रकारे रिझर्व ॲटमॉस्फिअर आहे, सो तो म्हणतात की ट्रेन. मग आता रिझर्व गोष्टी कशा असतात महिलांना, तर ट्रेनमध्ये काय लेडीज कोचेस असतात, ट्रेन्स इन मेट्रो असतात, पिंक ऑटो रिक्षास आहेत. आता हे सगळे काय एक्झाम्पल्स आहेत, हे काय उदाहरणं आहेत, आणि उदाहरणं महत्त्वाची आहेत का, नाही. सो हा जो पार्ट आहे पहिले ह्या दोन ओळींचा पार्ट आहे हा महत्त्वाचा नाही. त्यांनी सांगितलं की रिझॉर्ट कशी असतात, रिझॉर्ट इन्व्हायरमेंट देतात तर ते कशा प्रकारे देण्यात येतात, तर तो म्हणतो काय की काय पिंक ऑटो रिक्षा आहेत किंवा फक्त महिलांसाठी असतात, पिंक मेट्रोज आहेत, मेट्रो कोचेस आहेत, पिंक लेडीज कोचेस आहेत, बरोबर ना. सो मेट्रोमध्ये आहेत. ओके, हां. सो अगेन हे जे काय असं स्पेशल गोष्ट देण्याची त्यांना गरज नाही. बट नंतरचं वाक्य काय असतं, रूल आठवा आपला महत्त्वाचं असतं, इनेबल डेम टू शेअर अ कॉमन पब्लिक स्पेसेस अँड सर्व्हिसेस विथ देअर मेल काउंटरपार्ट विदाउट फेअरिंग टू देअर सेफ्टी. पण इन जनरल त्यांना काय, सो इम्पॉवर करण्याची गरज आहे की पुरुषांसोबत त्यांना सोसायटीमध्ये समानतेने काय करता येईल, वागता येईल.
अशा प्रकारचं तो म्हणतो आपल्याला ॲटमॉस्फिअर देण्याची काय आहे, गरज आहे. वुमन बँक्स, वुमन ओनली बँक्स. ओके, फक्त महिलांची बँक. सो वुमन ओनली बँक्स, वुमन ओनली बँक्स अँड सिमिलर फॅसिलिटीज आयसोलेट वुमन फ्रॉम अ सोशल मेन स्ट्रीम्स. ओके, सो वुमन ओनली बँक ह्या उलट काय करतात, महिलांना सोशल मेन स्ट्रीमपासून आयसोलेट करतात. तर लेखकाचा आता व्ह्यू बघा कसा डेव्हलप व्हायला लागला आहे आपल्याला. पहिल्या पॅसेजमध्ये आपल्याला काही कळत नव्हतं की काय सांगतो, इकडे म्हणतात चांगलं पण आहे वाईट, पण आता तो पूर्ण अपोजच करून राहिला. तो म्हणतो महिलांना समानता द्या, महिलांना पुरुषांसोबत वागता आलं पाहिजे. असं काही तुम्ही सेपरेट त्यांना प्रोटेक्टिव्ह करून आपण काही साध्य करू शकत नाही. तर याची गरजच नाही. महिलांना इक्वॅलिटी द्यायची गरज आहे की पुरुषांसोबत त्यांना एकत्रतेने काय आलं पाहिजे, नांदता आलं पाहिजे. बरोबर आहे. हां, मग अगेन सो आयसोलेट वुमन फ्रॉम सोशल मेन स्ट्रीम. ओके, सो आयसोलेट वुमन. सो सिमिलर फॅसिलिटी या काय करतात, अशा रिझर्व फॅसिलिटी सोशल मेन स्ट्रीम महिलांना काय वेगळं करतात. सच डिस्क्रिमिनेशन, तो हे एका प्रकारचं डिस्क्रिमिनेशन आहे. वेल इंटेन्शन ॲज अनडॉक्टेड कॉन्स्टिट्यूट अ फॉर्म ऑफ, हेच तो म्हणतो एका प्रकारचं काय आहे, एफर्ट थेड आहे. हे पण हे रेसवर आधारित नाही तर काय, हे जेंडरवर तो म्हणतो, लेखक म्हणतोय की अशा प्रकारे महिलांना सेपरेट गोष्टी देणं म्हणजे एका प्रकारचा महिलांच्या अगेन्स्ट काय आहे, द्वेष आहे. हा लिंग द्वेष आहे. इट इज लाईक इक्वल बट सेपरेट. सो सिंगल टू याला अंडरलाईन करा. इक्वल बट सेपरेट पॉलिसी आहेत की काही साऊथ अमेरिकन, विशेषतः साऊथ अमेरिकन कंट्रीजनी फॉलो केल्या होत्या इक्वल सेपरेट पॉलिसी, की ज्याच्यामध्ये कलर्स जे आहेत, जे काळे लोक आहेत, सो वर्णद्वेष जो होता की त्याच्यामध्ये काही निग्रोइड्स लोक आहेत, जे काही काळे लोक आहेत, बरोबर आहे ना. सो कृष्णवर्णीय लोक आहेत आणि व्हाईट पीपल्स आहेत जे काय, सो गौरवर्णीय लोक आहेत, बरोबर आहे ना. सो हे दोन्ही जे आहेत त्यांच्यासाठी काय होतं, सेपरेट शाळा असायच्या आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सेपरेट काय असायच्या, स्कूल्स असायच्या, बरोबर आहे. सो अशा प्रकारची जी आपण पॉलिसी एक प्रकारे आपण हा लिंगोद्वेष अशा प्रकारे करतो आहोत. इन इफेक्ट दिस इज अनदर वे ऑफ सेईंग दॅट. इन दॅट इफेक्ट तो म्हणतोय की हा एका प्रकारे एक वेगळा वे आहे म्हणण्याचा की सोल्युशन्स तुम्ही, आपण जर तो म्हणतो या अँगलनी गेलो होतो, सोल्युशन टू व्हायलेंट जेंडर लाईक क्राईम्स. ओके, रेप, ओके, क्राईम्स महिलांच्या अगेन्स्ट काही रेपसारखे जे काही गोष्टी घडतात महिलांच्या अगेन्स्ट, तर त्याचं तो म्हणतोय ज्याच्यामुळे काय देशभरात रोज भारतामध्ये होत आहेत. ओके, मग आता महिलांना सिक्युअर ठेवायचं आहे, आपल्याला प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट द्यायचं आहे. तर तुम्ही काय म्हणणार, मग रेप होत आहेत तर काय करा, महिलांना लॉकअप करून ठेवा. लॉकअप वुमन इन अ सेफ कस्टडी ऑफ देअर होम्स अँड नॉट अलाउ देम इन पब्लिक, आउट इन पब्लिक. सो महिलांना काय करा, आपल्या घरातच काय ठेवा, कोंबून ठेवा आणि त्याच्यामध्ये त्यांना पब्लिकमध्ये जायला काय करू नका, अलाउ करू नका. द रिस्पॉन्स टू सच सोल्युशन्स ऑफ कोर्स is that it is not the presence of women in public space which cause a rape, but the predatorness of men who should be kept under a lock and key where they can't harm to anyone. सो उलट याच्या अगेन्स्ट तो म्हणतोय की मग याचं सोल्युशन काय आहे, तर याला महिलांना लॉकअप करून ठेवणं हे सोल्युशन थोडी आहे. महिलांच्या अगेन्स्ट क्राईम होत आहेत, रेप होतोय महिलांचा, महिलांच्या अगेन्स्ट क्राईम होऊन राहिले, तर अशा केसमध्ये काय महिलांना घरात कोंडून ठेवायचं का, म्हणजे त्यांना कोणी त्रास देणार आहे का, नाही. तर तो म्हणतो हे सोल्युशन आहे का, किती दिवसपर्यंत तुम्ही त्यांना घरात ठेवणार. सो अगेन तो म्हणतो याच्याशिवाय सोल्युशन काय आहे, तर जे पुरुष असे कामं करतात ज्यांच्यामुळे हे घडतं, उलट त्यांना लॉकअप करून त्यांना तुरुंगात आपण ठेवायला पाहिजे. सो अशा प्रकारे लेखक काय करतो हे सांगतोय. हा, तर पुढे बघा, द ओनली अँड रिअल लास्टिंग सोल्युशन्स टू क्राईम्स अगेन्स्ट वुमन. ओनली अँड रिअल लास्टिंग बघा. सो ओनली अँड रिअल लास्टिंग सोल्युशन क्राईम अगेन्स्ट वुमेन टू स्टॉप डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट. आता जेव्हा आला की एकमात्र पर्याय, ओनली इथे डेफिनेटिव्हनेस आहे आणि लास्ट पेअर आहे, आणि सहसा लेखकाच्या मुख्य मुद्द्याच्या दृष्टीने किंवा सेंट्रल थीम सापडण्याच्या दृष्टीने लास्ट पॅरा थोडा काय असतो, जास्त महत्त्वाचा असतो. आता म्हणणार हा लास्ट पॅरा, पण इथे फक्त सिंगल वर्ड आहे, तर बेटर वे काय, दिस इज द लास्ट पॅरा. स्टॉप डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट देम इवन इफ दे बेस्ट इंटेन्शन. Instead of being protected from men, women want men to be educated, rather re-educated on the gender issues so that they no longer pose a danger to the woman. So instead of की प्रोटेक्ट करा पुरुषांपेक्षा, याच्यापेक्षा महिलांना वाटतं. सो तो म्हणतो पहिली गोष्ट काय की त्यांना एकच पर्याय आहे, क्राईमचे वुमेनचे स्टॉप करायचे असतील तर काय करा, ओके, प्रोटेक्ट करण्यापेक्षा पुरुषांना जेंडर इश्यूवरती एज्युकेट करा, त्यांना समजवा की पुरुष आणि स्त्री काय समान आहेत. सो त्यांना काय लिंग समानता, त्यांना एज्युकेट करा, रादर रिएज्युकेट करा. ओके, सो ते कोणत्याही महिलेला काय त्रास देणार नाही. इट इज लॉंग हॉल सोल्युशन.
सो याला वेळ लागणार आहे, लॉंग सोल्युशन आहे. बट द ओनली दॅट वी कॅन बँक ऑन मेन, पण हेच एक मात्र पर्याय की ज्याच्यावरती मेन आणि वुमन आपण काय करू शकतो, बँक करू शकतो. सो हाच एक मात्र काय, ओनली वन, बरोबर आहे ना. सो हे बँक करू शकतो. कोणता मग इथे मुख्य मुद्दा जर का आपण बघितला तर मुख्य मुद्दा काय येतो, सो मुख्य मुद्दा येतो की पुरुषांना काय करा, सो एज्युकेट करा, एज्युकेट रादर रिएज्युकेट ऑन द जेंडर इश्यूज, बरोबर आहे. सो महिलांना यांना काय वाटतं की इन्स्टेड ऑफ काय करा, सो त्यांना एज्युकेट करा. ओके, सो मेन टू बी एज्युकेट रादर रिएज्युकेट ऑन द जेंडर इश्यूज. ओके, सो हा इथे काय येतो, इथे मुद्दा येतो, बरोबर आहे. सो एज्युकेट ऑर रिएज्युकेट ऑन द जेंडर इश्यूज. सो इथे आली लेखाची काय सेंट्रल थीम किंवा हा काय आला, मुख्य मुद्दा आला. ओके, सो महिलांना काय पाहिजे, तो म्हणतो काय रिझर्वेशन वगैरे नाही पाहिजे. सो त्यांना काय पाहिजे, पुरुषांना इक्वलिटी द्या त्यांना, बरोबर आहे. जेंडर इश्यूवरती पुरुषांना काय करा, अगेन एज्युकेट करा. ओके, सो त्या व्यक्तीवर काय करा, त्याला एज्युकेट करा. सो आपण याच्यामध्ये बघितलं मित्रांनो की कसे कसे काय महत्त्वाचे कीवर्ड्स येतात, दॅट कुठे येतं, बट कुठे येतं, कुठे अंडरलाईन करायची, काय करायची. आपल्याला इथे जो आहे हा पॅरा फार महत्त्वाचा. इथे तुम्हाला काय सापडतो, मुख्य मुद्दा सापडतो. कॉन्टेक्स्ट आधीच तुम्हाला पहिल्या पॅसेजमध्ये क्लिअर व्हायला सुरुवात होतो की काहीतरी तो वुमेन बँक वगैरे काहीतरी बोलतोय. मग तो म्हणतो 2 वागा काय, तर इथनं काहीतरी जेंडर इश्यू आहे. पहिल्याच्या थोडी आयडिया क्लिअर होते, पण दुसऱ्या याच्यात आणखी तुम्हाला क्लिअर होतो आणि आपल्याला पहिल्याच्यात कळत नाही की नेमका तो कोणता अँगल यूज करेल. पण सेकंड पॅरापासनं सगळा तो जो आहे अपोजिट अँगलच काय करतोय. सो हा जो काही महिला सेपरेट महिला बँकचा जो काही मुद्दा आहे त्याला तो काय करतोय, अपोजच करत आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे याच्यामध्ये दिलेलं आहे. मग आता त्याच्यामध्ये 3 पॅसेजच्या याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर इथे प्रश्न आहेत. से प्रश्न आपण घेऊयात. हां, वुमन बँक इन अ वे, एका प्रकारे वुमन बँक काय करत आहे, लेखकाचं मत काय आहे की वुमन बँक काय करत आहे, प्रोटेक्ट वुमेनला प्रोटेक्ट करत असं म्हणतोय का, नाही, उलट तो क्रिटिसाइज करतोय ना. तो वुमन बँक या मुद्द्याला लेखक जर का तुम्ही बघितलं तर लेखक त्याला काय करतोय, अपोज करत आहे. इमॅन्सिपेट वुमेन फ्रॉम द, सो क्लचेस ऑफ मेन, पुरुषांच्या क्लचेसमधनं, पुरुषांच्या वर्चस्वावरनं महिलांना बाहेर काढतं. अरे उलट तो म्हणतो की याची महिला स्पेशल बँक काढण्याची गरजच नाही. उलट हे दाखवत आहे की आपण अजूनही कसं जगतोय, एका पुरुष प्रधान मानसिकतेत जगतोय. कन्फर्म्स अँड परपॅच्युएट्स मेल डॉमिनन्स. येस. सो एका प्रकारे लेखक काय म्हणतो की जेव्हा आपण असे काही गोष्टी काढतो तर हे एका प्रकारचं काय डिस्क्रिमिनेशनच आहे. हे एका प्रकारचं काय आहे, हे एका प्रकारची काय अपार्थेडच आहे, हा लिंगद्वेष आहे, बरोबर आहे ना. सो म्हणजेच काय की कन्फर्म्स अँड परपॅच्युएट्स द मेल डॉमिनन्स. गिव्ह इकॉनॉमिक फ्रीडम टू, आता बँक म्हणून इकॉनॉमिक फ्रीडम नका देऊ. सो बँक आहे म्हणून इकॉनॉमिक फ्रीडम दिलंय. सो बरेच लोक हेच उत्तर काढायला, तर इकॉनॉमिक फ्रीडमचा काही संबंधच नाही. सो कन्फर्म्स अँड परपॅच्युएट्स. सो उलट हा तर लेखक आहे आणि कुठं म्हटलंच नाही की महिला बँक चांगली आहे. तो उलट पूर्ण पॅसेजमध्ये क्रिटिसाइज करतोय लेखक. सो उत्तर काढा 46 पर्याय क्रमांक 3. घेट्टो इज अ प्लेस. सो आता बघा घेट्टो, आता हा तर सिनॉनिमवरती आधारित आहे. याला तुमची व्होकॅब्युलरी चांगली असली पाहिजे. याला आपण काही दुसरा पर्याय नाही आहे की घेट्टोचा अर्थ काय काढायला. सो तो काय म्हणतो बघा, घेट्टो इज अ वुमन. वुमनला काय करतोय, घेट्टो इज अ वुमन, वुमनची परिस्थिती. सो फर्दर घेट्टो इज अ वुमन म्हणजे तो म्हणतो की ऑलरेडी ऑपरेस्ड आहेत त्या, आणि त्यात आणखी तिची स्थिती काय होते, विकट बनते. तर मित्रांनो घेट्टो याचा अर्थ असतो झोपडपट्टी. मग आता इथे महिलांना झोपडपट्टी बनवते असा थोडी अर्थ आहे. तर झोपडपट्टीचा इथे अर्थ काय, इथे अर्थ आहे महिलांची परिस्थिती बिकट बनवते. पण घेट्टो या शब्दाचा अर्थ काय, सो प्लेसेस वेअर मॅरेज टेक्स प्लेस विदाउट कन्सेंट ऑफ मॅरेज. महिलाच्या मॅरेजबद्दल काहीच नाही याच्यामध्ये संबंध. तर इथे काय आहे, चुकीचं आहे. कस्टम वेअर वुमन लिव्ह इन स्लेव्हरी, त्यांची स्लेव्हरीमध्ये राहतात. डायरेक्ट स्लेव्हरी असा एकदम हार्श असा शब्द कुठे यूज केलेला नाही की स्लेव्हरी आहे म्हणून हे म्हणता येईल का, नाही. प्लेसेस वेअर पीपल ऑफ ग्रुप लिव्ह इन पुअर कंडिशन. येस. सो घेट्टो म्हणजे काय की अशी जागा की जिथे पीपल काय असतात, बिकट परिस्थितीमध्ये किंवा पुअर कंडिशनमध्ये राहतात. सो झोपडपट्टी एरियाचं असं आहे. सो उत्तर 3 येईल याचं. प्लेसेस वेअर अंडर ट्रायल्स आर टॉर्मेंटेड बाय लॉ इन्फोर्सिंग एजन्सीकडं काय काहीतरी अंडर ट्रायल्स होतात, त्याच्यामध्ये त्यांना टॉर्चर केलं जातं वगैरे. सो हे पण होणार नाही. सो उत्तर पर्याय क्रमांक 3. सो 37 थोडं अवघड होतं की तुम्हाला व्होकॅब्युलरीच असली पाहिजे, नाही तर बेटर वे मी म्हणेल तुम्हाला की रिस्क घेऊ नका अशा प्रश्नामध्ये. एखादा प्रश्न जर असा आला असेल तर याला काय करा, स्किप करा. व्हॉट शुड वुमन वॉन्ट, महिलांना काय हवे, लास्ट पॅरामध्ये याचं उत्तर आहे. ओके. सो एज्युकेट करा, त्यांना इक्वॅलिटी द्या वगैरे, स्पेशल प्रोटेक्शन द्या. नाही तो स्पेशल प्रोटेक्शनची गरजच नाही आहे. मेन शुड बी केप्ट अंडर लॉक अँड की, हे ते लेखकाने मत दिलं आहे, पण त्यांना त्याचं म्हणणं असं नाही की त्यांना लॉक अँड कीमध्ये ठेवा. पॅरिटी विथ द वुमन. येस, पुरुषांसोबत पॅरिटी म्हणजे काय, समानता. तो उलट काय पाहिजे, तो महिलांना तो म्हणतो की काय पाहिजे, महिलांना उलट काय असं स्पेशल प्रोटेक्शन दिल्यापेक्षा पुरुषांसोबत काय द्या, समानता द्या. पॅरिटी विथ द वुमन, मेन द्या. सूत्र पर्याय क्रमांक 3. गिव्ह इकॉनॉमिक फ्रीडम. सो इकॉनॉमिक फ्रीडम, सो काही संबंधच नाही, त्यांनी कुठं म्हटलंच नाही की महिलांना काय इकॉनॉमिक फ्रीडमची गरज आहे, म्हटलंय का, नाही. सो 48 उत्तर घेणार मित्रांनो, पर्याय क्रमांक 3. हा झाला 2013चा पहिला पॅसेज. ओके. आता आपण बघूयात दुसरा पॅसेज. त्याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू तुम्हाला टीच करतोय तो आहे अनअकॅडमीचा हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म.
सो या अनअकॅडमीने असेच आपले डिफरंट कोर्सेस माझ्यासारखे काढलेले की ज्याच्यामध्ये तुम्हाला GSचे CSATचे डिफरंट फॅकल्टीज आहेत ते पण तुम्हाला टीच करत असतात. इव्हन मी सुद्धा आता CSATचे लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती घेत असतो. सो भूषणधूत अकॅडमी या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलच्या सोबतच मी तुम्हाला अनअकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरनं सुद्धा टीच करणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला याचासुद्धा तुम्ही फायदा करून घ्या. तर तुम्हाला यांचे काही कोर्सेससुद्धा आहेत की जे काही पेड कोर्सेस आहेत फार नॉमिनल फीजमध्ये आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही पेड कोर्सेसमध्ये अनअकॅडमीच्या वेबसाईटला जाऊन भूषण CSAT हा कोड वापरू शकता आणि हा कोड वापरल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 10% डिस्काउंट मिळेल. सो भूषण CSAT हा कोड वापरा आणि याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे 10% डिस्काउंट मिळेल. ओके, सो तुम्ही ते घेऊ शकता, त्याचा फायदा घेऊ शकता. याची 1 महिनाचे 3 महिन्याचे 6 महिन्याचे असे विभिन्न मला वाटतं काहीतरी कोर्सेस आहेत, वर्षभराचे पण कोर्सेस आहेत. त्या कोर्सेसचा तुम्ही फायदा त्यामध्ये घेऊ शकताय. ठीक आहे. हां, नेक्स्ट चला आता हा झाला. तर याचं पहिल्याचं उत्तर काय 46चं 3, 47चं 3 आणि 48चं 3. नाव वी विल टेक द क्वेश्चन नंबर 49 अँड 50. फारच लहान पॅसेज आहे. मग असे पॅसेज तर आपले चुकायलाच नकोत. सो असे पॅसेज आपले इझिली याचे उत्तर यायला पाहिजेत. अ टेरिबल कॉम्बॅट इन्स्यूड. ओके, सो एक फार टेरिबल इन्सिडेंट आहे तो त्याच्या समोर आला. ओके, हां. द शार्क हॅज सीम्ड अ रोअर. तो त्याला एक काय दिसला, शार्क दिसला. इफ आय माइट से सो द ब्लड रश्ड इन टोरेंट्स फ्रॉम इट्स वाउंड्स. ओके, आणि अगेन ती काही टोरेंट्स होती जो इन जनरल जे लाटा होता त्याच्यामध्ये अचानक काय दिसतं, त्याच्यावर त्याला रक्त दिसलं. ओके, द सी वॉज डाईड रेड. समुद्र जो आहे तो पूर्ण काय झालेला होता, लाल रंगाचा असा झालेला दिसत होता. अँड थ्रू द ऑपेक लिक्विड आय कुड डिस्टिंग्विश नथिंग मोर. आणि हे अशा लिक्विडच्या शिवाय मला काहीच समजत नव्हतं. नथिंग मोर अंटिल द मोमेंट वेन लाईक लाईटनिंग. आणि नथिंग मोर अंटिल द मोमेंट. ओके, सो अचानक त्या क्षणापर्यंत की तिथे मला काय दिसला, आय सॉ अ अनडाउंटेड कॅप्टन. ओके, सो मला एक तिथे काय दिसतं, एक कॅप्टन दिसला. शिपमध्ये जर का तुम्ही बघितलं तर एक कॅप्टन असतो ना, तो एक कॅप्टन दिसला की जो एक कसा होता, निर्भय कॅप्टन होता. बरोबर आहे ना. हँगिंग ऑन वन ऑफ द क्रिएचर्स फिन्स. ओके, सो इथे क्रिएचर्स फिन्स आहे. स्ट्रगलिंग ॲज. सो तो तिथे काय करत होता, स्ट्रगल होता हँड टू हँड विथ द मॉन्स्टर. आणि तो जो मॉन्स्टर म्हणजे कोण, शार्क. बरोबर आहे ना. सो तो मॉन्स्टर आहे शार्क. अँड डिलिंग सक्सेसफुल ब्लोज टू हिज एनिमी. सो तो शार्क त्याला दिसला. लेखाला शार्क दिसला. लेखाने कसं वर्णन केलेलं आहे, की एक इन्सिडेंटचं वर्णन केलं. आता बघा या दोन्ही याच्यामध्ये फरक आहे. पहिला जो पॅसेज जर का तुम्ही बघितला तर पहिल्या पॅसेजमध्ये तो काहीतरी मत देत होता, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं झालं पाहिजे, याची गरज आहे, त्याची गरज आहे. बरोबर आहे ना. पण इथे जर का तुम्ही हा पॅसेज बघितला तर इथे तो फक्त एक तुम्हाला स्टोरी टाईप सांगतोय की इथे काय कुठे लेखकाचा मुख्य मुद्दा आहे का, नाही. इथे जशी काही सेंट्रल थीममध्ये म्हणजे प्रत्येक पासेजमध्ये सेंट्रल थीम असेलच असं नाही. तर याच्यामध्ये सेंट्रल थीम आहे, इथे कुठेही सेंट्रल थीम नाही आहे. ओके, हां. तर मग आता इथे आपण सेंट्रल थीम इथे कुठली आहे का, इथे कोणतीही सेंट्रल थीम नाही. ओके, हां. मग तो म्हटलंय, मग इथे तो फक्त एक स्टोरी सांगतोय. मग ही हँड टू हँड विथ द मॉन्स्टर. तर तो ठोस्यावरती ठोसे मारत होता. कशाला, त्या शार्कला. तो जो कॅप्टन बघा तो स्ट्रगल करत होता पण एक अनडाउटेड होता, तो निर्भयप्रमाणे लढत होता. तर त्याच्या ठोशावरती ठोसे मारत होता. कशाला, त्या मोठ्या शार्कला. अँड डिलिंग सक्सेस ब्लोज टू हिज एनिमी येट अनेबल टू गिव्ह द डिसिजन. शेवटपर्यंत कोण जिंकला, त्या शार्क आणि कॅप्टनपैकी कोण जिंकला, हे दोघांपैकी हे अनेबल होतं. डिसिजिव्ह वन कोण यांच्यामध्ये जिंकला हे सांगण्यासाठी मी काय होतो, सक्षम नव्हतो, असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे याच्यामध्ये. ओके, तर चला बघूया मित्रांनो प्रश्न. क्वेश्चन नंबर 49. अ टेरिबल कॉम्बॅट इन्स्यूड. याचा अर्थ काय. सो टेरिबल कॉम्बॅट पहिली सोड आहे. हां. सो टेरिबल कॉम्बॅट अ बॅटल बिटवीन टू शार्क्स हॅज एंड झाली होती का, याने एंडला सांगितलं आहे की येट अनेबल टू गिव्ह डिसिजिव्ह वन. शेवटपर्यंत कोण जिंकेल हे सांगण्यासाठी मी तत्पर नव्हतो किंवा हे मी सांगू शकत नव्हतो. तर एंडेड म्हणता येईल का आपल्याला, नाही. अ कॉन्टेक्स्ट बिटवीन कॅप्टन अँड शार्क एंडेड. कॅप्टन आणि शार्क याच्यामधली कॉन्टेस्ट जी आहे ती काय झाली होती, संपली होती. असं सुद्धा आपण याच्यामध्ये सांगू शकत नाही. म्हणून हे सुद्धा काय, कारण एंड झालेलीच नाही. येट अनेबल टू गिव्ह डिसिजिव्ह वन. अ बॅटल बिटवीन कॅप्टन अँड शार्क फॉलोड. हो, फॉलोड म्हणजे सुरू होणे. सो सुरू झाली. बरोबर ना. सो येस, सो इन्शूड आणि त्यांनी वर्णन केलं. येट अजून तर त्यांनी काय म्हटलं, टेरिबल कॉम्बॅट इन्शूड. ओके, सो सुरू झालेलं होतं. आणि बघा कशा प्रकारे त्यांनी नंतर वर्णन केलं आहे. सो वर्णन केलं म्हणजे काय, फॉलोड. बरोबर आहे. सो उत्तर काय ना, पर्याय क्रमांक 3. वारफेअर बिटवीन कॅप्टन अँड शार्क कन्क्लुडेड. वारफेअर जे कॅप्टन शार्क होते काय, संपलं होतं. संपलं म्हणता येईल का आपल्याला, नाही. सूत्र पर्याय क्रमांक 3.
द रायटर डिस्क्राइब्स द कॅप्टन ॲज. सो रायटरनी कॅप्टनला कसं डिस्क्राईब केलं आहे? अनडाउंटेड कॅप्टन. तो काय म्हणतो? अनडाउंटेड कॅप्टन. सो अनडाउंटेड म्हणजेच काय? निर्भय कॅप्टन. सो स्केअर्ड म्हणजे घाबरलेला होता का तो? नाही. अँग्री, अँग्रीपणाचं कुठं मेन्शन केलेलं काय? ठीक आहे, तो सक्सेसफुल ब्लोज देतो पण तो अँग्री होता असं म्हणता येईल का आपल्याला? डिस्टर्ब होता. अगेन डिस्टर्ब सुद्धा म्हणता येईल का? तो डिस्टर्ब होता का? नाही. ही इज एन फिअरलेस. ओके, सो तो कसा होता? फिअरलेस होता. येस. सो म्हणून इथे 49 उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि 50चं काय? पर्याय क्रमांक 4. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे आपले 2013चे पॅसेज जे 2 आले होते ते झालेले आहेत. याच्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघूयात 2014चे आलेले इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न. सो लाईक करा आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओला. सो अनअकॅडमी MPC CSAT नावाचं जे काही चॅनल आहे त्याला तुम्ही काय करू शकता? सबस्क्राईब करू शकता. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.